हाय, हॅलो, नमस्कार. कसे सगळे मजेत ना? मजेतच असायला हवं. मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. आणि आज थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असणार आहे, की आज मी तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर करणार आहे. मग त्या किचन रिलेटेड असतील किंवा माझ्या स्वतःसाठी घेतलेल्या आहेत किंवा मग घरासाठी अशा काही गोष्टी. आता या अगोदरसुद्धा अशा बऱ्याचशा गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. मग त्या काही मी पर्चेस केलेल्या असतील किंवा मग ब्रँड कोलॅबोरेशनसाठी आलेल्या असतील. पण सगळ्याच गोष्टी खरंच खूप छान असतात आणि तेव्हाच मी तुमच्यासोबत त्या शेअर करते. आता जेव्हा मागच्या वेळी मी या ब्रँडसोबत काम केलं होतं तेव्हा बऱ्याचदा मला अजूनही कमेंटमध्ये येतं की ह्या प्रोडक्टची लिंक दे, त्या प्रोडक्टची लिंक दे. बऱ्याचदा प्रोडक्ट स्टॉकमध्ये पण नसतात. पण आज मी तुमच्यासोबत खूप छान छान प्रोडक्ट शेअर करणार आहे आणि ते स्टॉकमध्ये सुद्धा आहेत मेन म्हणजे. सो तुम्हाला जर यातले कुठले आवडले तर डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. मी तिथे लिंक्स देते, तुमच्यासोबत शेअर करते. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण किचन रिलेटेड बघूयात आणि त्याच्यानंतर बाकी काय काय घेतले हे बघूयात. तर सगळ्यात अगोदर ना मी किचनसाठी हे किचन जार विथ रॅक घेतलेले. हे मला खरं तर मागच्या वेळेस घ्यायचं होतं पण तेव्हा ते स्टॉकमध्ये नव्हतं म्हणून मी आत्ता घेतले. याच्यामध्ये आपले खडे मसाले असतील किंवा मसाले पावडर जी असते ना रोजच्या वापरातली, तर ते आपण ठेवू शकतो. क्वालिटी पण खूप छान आहे. आणि या एअरटाईट स्पाइस जार सेटमध्ये ना 13 वुडन कॅप असलेले जार्स येतात. हे BPA फ्री आणि फूड सेफ पण आहे. बोरोसिलिकेट ग्लास जार्स आहेत ज्याला ना बांबूच्या लाकडाचं झाकण आहे आणि सोबतच हे इको फ्रेंडली आणि सस्टेनेबल सुद्धा आहेत. त्याच्यानंतर ना ही एक ऑइल बॉटल घेतलेली आहे जी स्प्रे करण्यासाठी मला एअर फ्रायरमध्ये बऱ्याचदा लागते, त्याच्यामुळे ही घेतली आहे. तर ही गव्हर्नमेंट क्लिअर ग्लास ऑइल बॉटल जी आहे ना ती चांगल्या प्रकारच्या ग्लासनं बनली आहे आणि यावर ना मोजमापासाठी सुद्धा मार्किंग आहे, जी 100% फूड सेफ आहे, स्टेन रेजिस्टंट आहे आणि एअरटाईट झाकण आहे, BPA फ्री आहे आणि ओडर फ्री सुद्धा आहे. तर तिसरं जे प्रॉडक्ट आहे ना तर ते हे कंटेनर्स घेतलेत फूड स्टोअर करण्यासाठी. हे फ्रीजमध्ये पण ठेवू शकतो आणि बाहेर पण ठेवू शकतो. फक्त काळजी ही घ्यायची आहे की जेव्हा आपण फ्रीजमध्ये किंवा फ्रीझरमध्ये ठेवतो तर तेव्हा ह्याचे जे लीड आहे ना तर ती थोडीशी नॉर्मलला येऊ द्यायची, नॉर्मल टेम्परेचरला, आणि त्याच्यानंतरच ओपन करायची, नाहीतर ग्लासला तडा जाण्याची शक्यता असते त्याच्यासाठी. आणि हे 100% फूड सेफ आणि टॉक्झिन फ्री आहे. त्याच्यामध्ये प्रीमियम हाय बोरोसिलिकेट ग्लास यूज केला आहे. ग्रूड बेस असल्यामुळे ना अन्न ताजं ठेवण्यासाठी मदत होते आणि BPA फ्री आणि एअरटाईट झाकण येतं. क्रिस्टल क्लिअर डिझाईन असल्यामुळे दिसायलाही छान दिसतं आणि झाकण काढून हे आपण मायक्रोवेव्ह किंवा मग अवनमध्ये पण यूज करू शकतो. त्याच्यानंतर मी हे स्टेकेबल कप्स घेतलेत, वेगवेगळ्या कलरमध्ये येतात. हे कलर नाही आहेत, आतमध्ये वेगळे कलर आहेत. मी तुम्हाला दाखवते ते. खरंच खूप छान कलर आहेत, क्वालिटी पण छान आहे. आणि मला बघून असं वाटलं होतं की साईजमध्ये खूप मोठे असतील, पण तेवढे मोठे नाही आहेत, छोटे छोटे आहेत मस्त. मला जसे छोटे जरा जास्त कप आवडतात. आणि यासोबत ना एक मेटलचा स्टँड येतो ज्यामुळे ठेवायला खूप सोपं जातं. आणि हे स्टेकेबल जे कप्सचा सेट आहे ना तर तो प्रत्येक कप हा 90 ml आहे आणि 6 सेट आहे. प्रीमियम नॉन पोरस सेरामिक याच्यामध्ये यूज केले आणि कलरसुद्धा खरंच खूप छान आहेत, त्यामुळे माझ्या किचनमध्ये खरंच हे खूप गोड दिसते. त्याच्यानंतर ना मी हे ग्लासचे कप घेतलेत कॉफीसाठी म्हणा किंवा आपण वेगळं काही जर एखादं डेझर्ट बनवलं तर त्याच्यासाठी खरंच खूप छान आहेत. तसं मी बनवत नाही, पण मला आता हे बघून खरंच मी काही ना काही वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करेल. आणि असे आता आपले लॉंग व्हिडिओज येत नाही आहेत, मला असं वाटतं शॉर्ट व्हिडिओमध्ये अशा मी काही गोष्टी वेगवेगळ्या शेअर केल्या पाहिजेत. तर नक्कीच मी हे बनवेल आणि तुमच्यासोबत शेअरसुद्धा करेल. तर ॲक्च्युली हे ना टम्लरचा सेट आहे 4 असा आणि 300 ml पर टम्लर आहे. हाय बोरोसिलिकेट ग्लास वापरला यामध्ये, रिप टेक्स्चरमध्ये येतात आणि कर्वी शेप आणि क्रिस्टल क्लिअर ट्रान्सपरन्सीमुळे ना हे अजून जास्त अट्रॅक्टिव्ह वाटतं. तर त्याच्यानंतर ना हा एक कपचा सेट घेतला आहे. 6 कप येतात. हे क्वालिटी खूप छान आहे, एकदम मोठे आहेत. असं कॉफीसाठी म्हणा किंवा मग चहासाठी जर तुम्हाला मोठे कप आवडत असतील तर. मला खरं तर एवढा मोठा कप जास्त नाही आवडत, पण मी याच्यासाठी घेतलं आहे हे की ही बाउल ह्याला मॅचिंग होती, खूप छान. ह्याचा वेगळा सेट घेतला आहे 4चा आणि हे वेगळं घेतलं आहे खरं तर. पण हे कॉम्बिनेशन खूप छान वाटत होतं, त्याच्यामुळे मी हे घेतलेलं आहे. आणि 6चा हा कपचा सेट आहे आणि बाउलचा 4चा सेट आहे. खरं तर ना याच्यावरच्या स्टायलिश डायमंड इकत पॅटर्नमुळे ना हे खूप मस्त वाटते. आणि चहाचे जे कप आहेत तर ते 200 ml आहेत, BPA फ्री आहे, लीड फ्री आहे आणि ग्लॉसी फिनिश देतं आणि दोन्ही कॉम्बिनेशनमध्ये सुद्धा खरंच खूप छान वाटते. आता बऱ्याचदा ना मला कढईची लिंक माझ्याकडच्या विचारली जाते, म्हणून मी ही नेस्टेशियावरनं एक नवीन कढई मागवली आहे आणि ट्रायप्लायची आहे. स्टेनलेस स्टीलची ही कढई ना 2250 mlची आहे. दिसायला तर छान दिसते, सोबत एक झाकणसुद्धा येतं आणि ही आपण इंडक्शन किंवा मग गॅस स्टोव्ह दोन्हीसाठी सुद्धा वापरू शकतो. याच्यावर स्क्रॅच पडत नाहीत, ही गंजत नाही आणि शिवाय ना ही लवकर तापते आणि एक समान तापते, त्याच्यामुळे ना आपला गॅससुद्धा कमी जळतो आणि अन्न करपतसुद्धा नाही. सोबतच ही आपण डिशवॉशर असेल तर त्याच्यामध्ये धुवू शकतो किंवा हातानं सुद्धा साफ करायला खूप
सोपी आहे. तर या सगळ्या ना मी किचनसाठी गोष्टी घेतल्या आहेत. याच्यामधलं काही जर राहून गेलं असेल तर अजून मी तुमच्यासोबत शेअर करते. पण बाकी ना मी माझ्यासाठी सुद्धा यावेळी काही गोष्टी घेतल्या आहेत, कारण दरवेळी असं होतं ना की आपण किचनसाठी म्हणा, घरासाठी म्हणा किंवा ह्याच सगळ्या गोष्टी घेतो. तर नेस्टेशियावरती ना बॅग्सचं कलेक्शन पण खूप छान आहे, म्हणून म्हणलं चला तिथून काही बॅग्स घेऊयात आपण. ही एक टोट बॅग घेतली आहे मी, कारण पहिली जी बॅग होती ना ती तुम्हाला इतकी आवडत होती आणि माझ्याकडे दुसरा ऑप्शनच नव्हता. त्याच्यामुळे मी कुठेही चाललं की तीच घेऊन जात होते आणि मला प्रत्येक वेळी लिंक विचारली जायची. पण ती मला नानूने बर्थडेला गिफ्ट केलेली आणि त्याची लिंक मला देता नाही आली, कारण ते ऑफलाईन होतं त्याच्यामुळे. पण हां, ह्याची लिंक मी देऊ शकते. खूप छान क्वालिटी आहे. आणि शिवाय ना याच्यामध्ये 2 कंपार्टमेंट येतात. एक हे असं आतमध्ये पाऊचसारखं पण आहे, जे आपण वेगळं पण करू शकतो. 100% प्रीमियम लेदरने बनलेली असून ना स्लिक आणि एलिगंट डिझाईनमध्ये येते. त्यानंतर मी अजून एक शोल्डर बॅग मागवली आहे, ज्याला टेरामून बॅग म्हणतात. 100% प्रीमियम पीयू लेदरने बनली आहे. मी अशी बॅग कधी वापरलेली नाही आहे, म्हटलं चला ट्राय करूयात. जिओमॅट्रिक स्टिच पॅटर्न आहे आणि गोल्ड हार्डवेअर डिटेलिंग असून ना वॉटर रेजिस्टंट पण आहे आणि शिवाय दिसायला पण बघा किती सुंदर आहे. त्याच्यानंतर ना मी अजून एक पर्स घेतली आहे. ही मला खूप आवडली आहे. तशा तिन्ही पण छान आहेत, पण ह्याचं पण लेदर खूप छान आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना ह्याच्यामध्ये मला व्हाईट कलर आवडला होता, पण व्हाईट कलर काही नव्हता, त्याच्यामुळे मला हा घ्यावा लागला. पण म्हटलं ठीक आहे, सगळ्या ह्याच्यावरती व्हाईट आणि ब्लॅक असेल तर सगळ्या ह्याच्यावरती जातं, त्याच्यामुळे एवढं काही नाही, म्हणून हे घेतलं. याच्यामध्ये असे 2-3 कंपार्टमेंट आहेत, हे बघा, 1, 2 आणि ह्या एक झिपवाला. ह्याची पण क्वालिटी छान आहे. खूप अशी काही मोठी नाही, पण आपली कॅश असेल, छोट्या मोठ्या गोष्टी असतील तर त्या आरामात मावतात. हे बघा, बघू शकता इथे. ही ब्लॅक कलरची जी शोल्डर बॅग आहे ना ती दिसायला तर छान दिसते, शिवाय वॉटर रेजिस्टंट आहे इनर लाइनिंग याची, आणि मॅग्नेटिक बटन क्लोजर आहे आणि डिटॅचेबल स्ट्रॅपसुद्धा ह्याच्यासोबत येतात. त्यानंतर हे मेकअप पाऊच पण मी घेतलेत. मी मागेच एका ॲपवरनं ऑनलाईनच मेकअप पाऊच घेतला होता, पण ते एकदम अस्ताव्यस्त त्याच्यामध्ये व्हायला लागलं, म्हणून म्हणलं हे घेऊयात. हे 2 आहेत खरं तर. कुठं ट्रॅव्हलिंगसाठी वगैरे ट्रॅव्हलिंग वगैरे करत असाल तुम्ही तर मग एक मोठा जो असतो तो मेकअपसाठी आपला होऊन जातो आणि छोटा जो आहे तर तो स्किन केअरसाठी होऊन जातो, किंवा तुम्ही उलट पण करू शकता. आणि हे टिकाऊ नायलॉन फॅब्रिकने बनले आणि सेट ऑफ 2 मध्ये येतात, जसं मी तुम्हाला दाखवलं. स्ट्रॉंग मेटलची झिप याच्यासोबत आहे आणि याच्यावरचं जे फ्लोरल डिझाईन आहे ना त्यामुळे जास्त अट्रॅक्टिव्ह वाटतं. त्याच्यानंतर ना एक टिफिन बॅग पण घेतली. आमच्याकडे कोणीही स्कूलला जात नाही किंवा हे ऑफिसला पण काही घेऊन जात नाहीत, पण मला ही खूप जास्त आवडली होती. बाहेर आपण कुठं गेलो काय तर मनूसाठी थोडंफार काहीतरी मी स्नॅक्ससाठी घेतच असते, त्याच्यामुळे मग मला ही घ्यावीशी वाटली. कलर खूप जास्त छान आहे, त्याच्यामुळे एक आवडली आणि क्वालिटी पण मस्त आहे. बॉटल ठेवण्यासाठी पण इकडे सेपरेट दोन्ही बाजूने जागा दिलेली आहे. आणि आतमध्ये ना हे असं काहीचं मटेरियल. या बॅगमध्ये ना टेम्परेचर मेंटेन राहतं, ट्रॅव्हलिंगमध्ये सुद्धा आपलं फूड सेफ राहतं आणि याच्या कॉम्पॅक्ट डिझाईनमुळे बॅकपॅक आणि कपाटात एकदम सहज बसते. तर ह्या मी घेतलेल्या स्वतःसाठी काही गोष्टी, आणि त्याच्यानंतर आता घरासाठी काय घेतले ते दाखवते. तर सगळ्यात अगोदर मनूसाठी मी एक ब्लँकेट घेतले पांडाचं. त्याच्यामध्ये बरेचसे ऑप्शन होते. खरं तर हे सोफा थ्रो आणि प्लस ब्लँकेट असं यूज करू शकतो. मेन पर्पज मला असं वाटते ह्याचं सोफा थ्रो मनूचं आहे, पण मनूला ब्लँकेट मला घ्यायचंच होतं. म्हणजे पूर्ण थंडी गेली, तुम्ही बघितलं असेल, पण मला ते ब्लँकेट घ्यायचं राहून गेलं, म्हणून चला यांच्याकडनं घेऊयात, कारण यांची क्वालिटी पण छान असते. आणि शिवाय हे पांडाचं मिळालं, आणि हे आल्यापासून मनूचं तर असं चाललंय की आई ब्लँकेट, आई पांडा, आई ब्लँकेट, आई पांडा. त्याच्यामुळे ते इतकी खुश आहे ना ती, त्यामुळे मला भारी वाटलं खरं तर. आणि ह्याच्यामध्ये ना जिराफचं किंवा असं बाकी क्रिसमसच्या वेळी नाही का, क्रिसमस वाईब्स देण्यासाठी मस्त असं रेड आणि व्हाईटमध्ये ह्या सुद्धा बरेचसे ऑप्शन आहेत, पण मनूला पांडा किंवा जिराफ हे जास्त आवडेल, त्याच्यामुळे मग मी हे असं काहीतरी घेतलं होतं. त्याच्यानंतर एक बेडशीट घेतले क्वीन साईजमध्ये, कॉटनमध्ये. हे एकदम प्युअर एक कॉटनवरती नाही का झोपल्यानंतर एक वेगळाच फील येतो, त्याच्यामुळे म्हटलं की हे असं कॉटनमध्येच घेऊयात. थोडंसं हे खराब होणार आहे कारण व्हाईट असल्यामुळे, पण थोडीशी तेवढी काळजी पण घ्यावी लागणार आहे. तर चुकून मी क्वीन साईज बोलले, पण मी हे किंग साईजमध्ये घेतलेलं आहे आणि हे 100% कॉटनपासून बनलेलं आहे. 210 थ्रेड काउंट असलेलं, एकदम हलकं आणि सोबतच ब्रीदेबल मटेरियल असलेलं, आणि तेवढंच हाताला सॉफ्टसुद्धा आहे. फ्लोरल डिझाईनमुळे एक रूमचा लुकच चेंज होऊन गेला आहे. कलर कॉम्बिनेशनसुद्धा खूप छान आहे आणि प्युअर कॉटनमध्ये असेल ना तर त्याच्यावरती झोपल्यानंतर सुद्धा एक वेगळाच फील येतो, त्यामुळे मला हे जास्त आवडलं. त्याच्यानंतर ना मी एक सोफा थ्रो घेतले. माझ्याकडे ऑलरेडी 2 आहेत, म्हणजे हे एक सोफा कवर आहे आणि अजून एक आहे सोफा थ्रो, ते तुम्ही बघितलं असेल व्हाईटमधला. तर अजून मला एक पाहिजे होतं आणि ह्याचा कलर शेड मला खूप जास्त आवडला. याला काहीतरी टिल ग्रीन म्हणतात आय थिंक.
ह्याच्यावर तसं मेन्शन नाही केलेलं, फक्त ग्रीन असं मेन्शन आहे, पण खूप छान आहे. आणि मी जे मागे घेतले होते ना, तर ते कसे असे थोडेसे जाड होते, त्याच्यामुळे ते एकदम हेवी व्हायचं आणि धुवायच्या वेळेस पण ते एकदम हेवी होतं. तर तसं हे होत नाही, एकदम प्रॉपर वुलनमध्ये असल्यासारखं आहे. आणि हे बघा, ह्याच्यावरची डिझाईन पण किती सुंदर आहे. मी तुम्हाला तसं लावून दाखवते कसं वाटते काय ते. सोबतच त्याच्यावरती टाकण्यासाठी ना मी हे कुशन कवर पण मागवलेत. मी जेव्हा ऑर्डर केलं तर तेव्हा मला असं वाटलं होतं की हा ग्रीन आणि हा ग्रीन थोडा सेम असेल, पण हा थोडासा वेगळा आला आहे. पण हरकत नाही, आपण कुशन कवर नाही का वेगवेगळ्या कलरचे पण टाकतो. तर थोडासा हा वेगळाच आला आहे खरं तर. इथे पण मला थोडंसं व्हाईट दिसत होतं, पण ते आहे थोडं वेगळं. टाकून बघते, तुम्हाला पण दाखवते कसं वाटतं ते मला सांगा. आणि हा मात्र मला खूप जास्त आवडलेला आहे. आणि शिवाय एकदम हलका फुलका असं फील होत नाही टाकल्याच्या नंतर, कारण त्या दिवशी मी लावून बघितला तर मस्त वाटत होता आणि सरकणार नाही असं पण वाटते. आता टाकल्यानंतर थोडं वापरल्याच्या नंतर आयडिया येईल की कसं वाटते काय ते. आणि सगळ्यात शेवटचं जे प्रोडक्ट आहे तर ते हे. तर हा सिसो एलिफंट डेस्क ऑर्नामेंट ना रिच गोल्डन कलरने बनलेला आहे. ह्याचं टेक्स्चरसुद्धा थोडंसं वेगळं आहे आणि हे मेटॅलिक फिनिशमध्ये येतं. प्रीमियम रेझिन मटेरियल याच्यामध्ये वापरलेलं आहे आणि एक युनिक डिझाईनसोबत हे येतं. डेस्कवरती ठेवण्यासाठी किंवा बाकी कुठे शोपीस म्हणून खूप सुंदर वाटेल. तर अशा होत्या ह्या सगळ्या गोष्टी. आता ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, तर त्या मला आवरायच्यात. त्याच्या अगोदर तुम्हाला कुठल्या गोष्टी सगळ्यात जास्त आवडल्या ना, ते मला कमेंट करून नक्की सांगा. बाकी सोफा कवर वगैरे सोफ्याला कसं वाटते तेही सांगू शकता. ऑनेस्ट रिव्ह्यू सांगा. बाकी माझा ऑनेस्ट रिव्ह्यू तर हाच असणार आहे की प्रॉडक्टची क्वालिटी खूप छान आहे. जेव्हा कधी ऑफर्स असतील तर तेव्हा तुम्ही ते परचेस करू शकता, तुम्हाला जेव्हा केव्हा हवं आहे तेव्हा. बाकी तुम्हाला जे कुठले प्रॉडक्ट्स आवडलेत तर त्याच्या लिंक्स मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या, तिथे एकदा नक्की चेकआउट करा. कारण परत काय होतं ना, ह्या लिंक्स आत्ता तुम्ही चेक करत नाही आणि त्याच्यानंतर पुढे कधीतरी व्हिडिओमध्ये दिसलं की मग ताई ह्याची लिंक दे आणि तेव्हा ती माझ्याकडे नसते असं होतं, किंवा मग तेव्हा ते प्रॉडक्ट आउट ऑफ स्टॉक असतात असं पण होतं. सो बघा, चेक करा आणि तुम्हाला आवडलं असेल तर नक्की परचेससुद्धा करा. सो चला, आपण भेटूयात पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, खुश राहा. बाय बाय.